जगाचं कोणाचं तर कल्याण करणारा माणूस आहे, त्यामुळं त्याची जाणीव ठेवून काही जणांनी सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचं खरंच मनपूर्वक मी आभार मानतो ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं. तर हा झाला जातीवंताचा भाग. आणि खेळामध्ये जातीवंतचा भाग हा समजावून सांगतोय. हा एक भाग खूप महत्त्वाचा आहे. खेळामध्ये जातीवंतपणा म्हणजे काय, तर जुनी माणसं जातीचा म्हणायची. मग जातीचा हा शब्द प्रत्येक भागानुसार, प्रत्येक अभ्यासानुसार, प्रत्येक डोक्यानुसार जातीचा भाग वेगळा आहे. जातीचा भाग म्हणजे काय, तुम्हाला हृदयात गोष्ट आवडली म्हणजे ती जातीची झाली, म्हणजे पसंत पडली म्हणजे जातीची झाली. पण प्रत्येकाच्या भागानुसार पसंत वेगळी. तशी माझ्या डोक्याची पसंती म्हणजे माझ्या अभ्यासानुसार जातीवंत कशाला म्हणायचं, तर ही नागपुडी एकदम काळी नाही किंवा पांढरी नाही, पांढरी चॉकलेटी मिक्स. त्यानंतर इथं खड्डा नसावा. त्यानंतर ह्या नाकाची नळी आहे ती एकदम मध्यम आकाराचा चढ असावा, अति चढ नसावा. त्यानंतर ही कपाळाचा जो चेंडू म्हणतो, तर हा चेंडू अति पुढं नसावा, अति चिवाळ नसावा, अति पसरट नसावा आणि मध्यम मीडियम आकाराचा असावा, त्याच्यात कलर असावा. त्यानंतर म्हणजे माझ्या आवडीतला जातीवंतपणाचं शब्दाचं वर्णन करतो मी. त्यानंतर शिंगाची त्याच्या नर मादीच्या स्वरूपानुसार शिंगाची जाडी असावी, शिंगाची लांबी असावी, शिंगाचा आकार असावा, बुडक्यातला अंतर, शेंड्याकडचा अंतर, मधला अंतर आणि शिंगाची गोलाई. त्यानंतर कान हे बारीक असावे आणि कान हे ताट असावेत, कडक असावेत. त्यानंतर तोंडावरचा चित्रा कलर, गळ्यावरचा चित्रा कलर, कांबळ अगदी मापात, झिरो नसावी, मिडियम साईजची कांबळ असावी. त्यानंतर वशिंड गच असावी, पायावर फर्यावरती कलर असावा, पायाची जाडी योग्य असावी, मधला कलर हा प्लेन असावा, चौकाची हाडं रुंद असावी. त्यानंतर पाठीमागं चौकाला किंवा फर्याला कलर असावा, पायाचा कडव योग्य असावा, शेपूट जॉईंट हा योग्य मापात असावा आणि शेपटाची लांबी ही जास्त लोकांच्या म्हणण्याप्रमाणे टाच लांडा शेपूट असावा, शेपूट गोंडा गुडघ्यापर्यंत असावा. परत तिकडं फर्याला कसा कलर आहे तसा ह्या फर्याला कलर असावा, तिकडे पोटाला कसा प्लेन कलर आहे कोसा तसा ह्या बाजूला प्लेन कलर असावा. त्यानंतर तिकडच्या फर्याला कसा कलर आहे उशिंड कलर आहे तसा सेम पायाला इकडे कलर असावा, तिकडच्या गळ्याला कसा कलर आहे तसाच त्याच बाजूला फरीनं ह्या बाजूला कलर असावा. त्यानंतर कानाची साईज एकदम बारीक आणि कडक आणि ताट अशी असावी. आणि त्यानंतर डोळ्याचे बिबल काळे असावे, त्याला शोभणारे असावे आणि ह्या पापण्या अगदी चोखून अशा कपाळाच्या बाजूला असाव्यात. आणि ही जी खालची हाडं आहेत तर त्या वयाच्या मानानं, शरीराच्या मानानं अगदी मापात हाडं असावीत. आणि ही दालपाड्याची बाजू म्हणा, ही दालपाड्याची बाजू पण योग्य आकारात असावी आणि योग्य रुंदीत असावी. त्यानंतर ह्या डोळ्याला, ह्या कपाळाला, ह्या शरीराला, ह्या शिंगाला, तोंडाला शोभणारं ही तोंडाची नळीच रूप असावं. तर माझ्या अभ्यासात जातीवंतपणा म्हणजे हे मी जे काही वर्णन करून सांगितले, तर हे